मंडळी, माणूस खरं तर भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा, ते नातेवाईक माझे, हे माझे. पण माझं जर काही असेल तर ती फक्त वेळ आहे. का तर आपली जर वेळ चांगली असेल ना तर सगळे आपलेत, आणि आपली वेळ चांगली नसेल ना कोणी सुद्धा आपल्या जवळ येणार नाही. म्हणून तर एके ठिकाणी शहनशाहजींनी सांगितलंय की स्वार्थाचे संबंधी सारे कोणी नसे बंधू भगिनी, दुःखदायी ही दुनिया सारी खरे प्रेम गेले निघुनी. मेंढरा परी चाल जगाची, देव कुणा कळला नाही, प्रभू काय अन कुठे राहतो, समज कुणा याची नाही. प्रेम नम्रतेने भरलेले नगर गुरुने वसविले, म्हणे अवतार पूर्ण गुरुने बेगमपुरा दाखविले. शहनशाहजी काय म्हणतात की सगळे संबंधी सगळे स्वार्थाची नाती आहे. तो आपल्या इकडे सुद्धा म्हण आहे की पिशवी जड तर पाहुणी गोड. अहो, येणाऱ्या पाहुण्याच्या पिशवीत काहीतरी असेल तर तिच्यासोबत गोड बोललं जाते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची आहे आपली वेळ, आणि आपली वेळ बदलणं हे आपल्या हातात आहे. कर्म, सुंदर कर्म. आणि आपल्याला जर घरामध्ये सुख समाधान पाहिजे असेल तर ते आपल्या कर्माने येणार आहे. का तर 8 तासाच्या ऐवजी बाबा गुरुबचन सिंहजी महाराज म्हणायचे, आपण जर 8 तासाच्या ऐवजी 10 तास काम केलं तर एक्स्ट्रा 2 तास कामाचा पैसा माझ्या घरामध्ये सुख समाधान घेऊनच येणार आहे. त्याच्यासाठी अगोदर महत्त्व कर्माला द्यायचे. प्रेमाने बोला. धन्यरंकार.